कार्य यांच्याकडून आपण पाहतोय सौजन्य केलेले आहेत श्री जश्विन मनोज गरत यांच्याकडून ह्या चारही ट्रॉफ्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी चौथी क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आपल्याला स्पॉन्सर्स केलेली आहे। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मालिकावीरची जी ट्रॉफी आहे ती आपण पाहतोय न्यू पद्मावती स्पोर्ट्सकडून ती ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे। त्याचप्रमाणे सिरीजसाठी सायकल देखील आपण पाहतोय, सुंदर सायकल आपल्याला पाहायला मिळेल। ही सायकल कोणत्या संघाकडील कोणत्या खेळाडूकडे मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। चला, टायमाचं बंधन असणार आहे, फिल्डिंग सजवून घ्या, लगेचच आपण मॅच स्टार्ट करतोय। पंच या ठिकाणी एका बाजूला जुगल असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय राऊत या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि तिसरे पंच आपण पाहतोय या ठिकाणी तयारीत होत असताना तर तिसरे पंच देखील या ठिकाणी तयारीत झालेले आहेत, सिद्धू सिद्धार्थ, आणि सुरुवात या ठिकाणी होणार आहे। सुरुवात होण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा, सर्वप्रथम गणरायांना वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपतींना वंदन करून आणि गावदेवीला वंदन करून आजच्या या टुर्नामेंटला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आजचा अंतिम दिवस आहे। या अंतिम दिवसाला आपण सुरुवात करूया। सुंदर सुरुवात होईल। ज्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्हीही संघ बलाढ्य आहेत, ज्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या सुंदर मॅच होत असताना ज्या संघाने चांगली कामगिरी केली ते संघ या ठिकाणी आपण पाहतोय आज टॉप 8 मध्ये महाराजांची मूर्ती आपण पाहतोय। सुंदर पद्धतीने कॅमेरा मॅन त्या ठिकाणी कॅमेरा वर्क करताना थँक्यू व्हेरी मच सचिन मोरे आणि सुजल मोरे आपण पाहताय या ठिकाणी सुशील मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय त्यांना या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा। आपलं स्वागत आहे या रत्नदीप चषक 2026 मध्ये। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उपस्थित होत असताना, परंतु टायमर आहे, लक्षात असू द्या। 4 षटक आहे ते तुम्हाला 15 मिनिटाच्या आत टाकायचे आहेत आणि 5वं षटक जो आहे तो 15 मिनिटांच्या नंतर जर पाहिलं तरी ठीक आहे, परंतु आपण त्यासाठी 4च मिनिटं वापरणार आहोत। प्रत्येक षटकासाठी फक्त आणि फक्त 4 मिनिटं असणार आहेत, परंतु 4 षटक हे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, हे आयोजकांकडून आम्हाला सूचना आलेली आहे। 1 ओव्हरमध्ये 1 टीम मीटिंग्स जी आपण पाहतोय बॉक्स असोसिएशनच्या नियमानुसार आपण पाहतोय। जेव्हा टायमाचं बंधन असते तेव्हा हे नियम लावले जात आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। महालक्ष्मी वडकुंट संघाकडून एक सुंदर फलंदाज ज्याच्याकडे पाहायला ज्याच्याकडे लक्ष केले जाते असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला अल्पेश आणि दुसऱ्या बाजूला कुलदीप आपल्याला पाहायला मिळणार। यस, टाइम इज ऑन। सामन्याला सुरुवात होताना बेस्ट ऑफ लक बोथ टीम। पहिला चेंडू सचिन, यावेळेस पहिला चेंडू जर पाहिला तर फुलटस चेंडू होता आणि फुलटसचा स्वीकार केलाय, सुरुवात केलाय वेलकम बाउंड्रीने। चांगला सुरुवात, चांगला फटका अल्पेशच्या बॅट मधून। डावकरे आताचा फलंदाज आहे, नेहमीच सतर्क असतो, जेणेकरून पाहतोय आपण जेव्हा जेव्हा त्याच्या बॅटला
चेंडू लागतोय तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर मारण्याची ताकद तो ठेवतोय. यावेळेस आपण पाहतोय फटका सुंदर होता. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार. क्या बात आहे. असं वाटतंय की संध्याकाळच्या वेळेस खूप प्रॅक्टिस केले आणि ही प्रॅक्टिस करता असताना या मैदानावर येऊन 2 चेंडूमध्ये 2 चौकार. आता मात्र जर पाहिलं तर डीएनसीसी संघ कुठेतरी विचारात असेल. टीम अरेंज झाले, या ठिकाणी टीम मीटिंग अरेंज झाले आणि त्यानंतर थोडीशी चर्चा झाली की मुख्य गोलंदाज जर पाहिलं तर सचिन आपल्याला पाहायला मिळतोय आणि सचिनवर अटॅक करण्याचं काम केलंय अल्पेश यांनी. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच 2 चेंडूवर 2 चौकार, 8 धावा स्कोर कार्ड वरती. इथून पाहतोय सेन्सिबल आहे. नक्कीच आपण पाहतोय 2 मोठे फटके आल्यानंतर आता मात्र आपण पाहतोय कुठेतरी सिंगल रन्स घेणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवलाय आणि यावेळी मिळेल 1 धाव. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 9 धावा. चांगलं आयोजन पाहतोय आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आणखीन एक बदल केलाय मी म्हणेन. ग्रीन जर्सीचा टी शर्ट जो आहे तो आपण पाहू शकतायत. गोलंदाज पॅनल बनवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पिंक पॅनल बनवलेला आहे. तो पिंक जर्सी म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाला. हे पाटील नेटवर्कचं आपण पाहतोय जेणेकरून आपण त्यांना जेव्हा जेव्हा पाहतो काही नवीन देण्याचं काम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितीश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम करत असते. यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल सचिन याचा. अल्पेशसाठी हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. गॅप मोठा होता. इन टू द गॅप मधून चेंडू घेऊन काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अमन होता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हा चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकामध्ये काय कमालीचे बॅटिंग पाहायला मिळाले. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय परंतु धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 14 धावा. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकता. आज स्क्रीन आपल्या अगदी बाजूला पाहू शकतायत आपण जेणेकरून रिप्लेचा माध्यम जो असतो तो पूर्णपणे वापरता येईल. इथून आपण पाहतोय स्वीप शॉट खेळायचा होता. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा बिनगडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते महालक्ष्मी वडकुंड संघ. आणि खऱ्या अर्थाने टी शर्ट जो पाहतोय आपण शिंदे ब्रदर्स ज्यांनी खऱ्या अर्थाने शिंदे स्पोर्टच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आज दिले गेले आणि खरोखरच अथाट मेहनत आहे. एका दिवसामध्ये टी शर्ट या ठिकाणी ते बनवले गेले आणि त्याच्यावर प्रिंट देखील केली गेली. हे त्यांचं खऱ्या अर्थाने यश पाहायला मिळते कारण की आजकालच्या जमान्यामध्ये जर पाहिलं तर कमी वेळेमध्ये आपल्याला टी शर्ट्स अवेलेबल करून देतो याचकडे जास्त लक्ष असतात. म्हणून मी म्हणेल की जेव्हा जेव्हा आपल्याला टी शर्टची गरज असेल तेव्हा नक्कीच भेटा शिंदे स्पोर्ट्सला आणि तिथून टी शर्ट्स आपल्याला अगदी रास्त दरात आणि जे हवे ते पॅटर्नमध्ये आपल्याला शिवून मिळतील. आणि महिला कक्ष जो आहे तो फक्त महिलांसाठी आहे. उर्वरित कोणीही तिथे बसू नये जेणेकरून कॅमेरा आपल्यापर्यंत पोहोचला तर पहिला महिला कक्ष लिहिलेला असेल आणि त्यानंतर तुमचा फोकस तुमच्याकडे फोकस केला जाईल. त्यामुळे थोडीशी तिथे सावधगिरी बाळगा की महिला कक्षामध्ये कोणीही महिलांव्यतिरिक्त कोणीही बसू नका. संजय मोरे, सचिन मोरे आणि सुशील मोरे साहेब या आपण त्रिमूर्ती आपल्याला विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न परंतु टॅप मध्ये ताकद नाही आहे. इथून आपण पाहतोय जी टॅप करण्याची पहिली होती राकेश होता समोर. गोलू चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलाय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्सने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. चांगली टीम बॅलन्सिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. डीएनसीसीचं आयोजन याआधी देखील आपण पाहिलं. अगदी धनानी नगरमध्ये सुंदर आयोजन 1 लाखाची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. नेहमीच आपण पाहतोय. आता मात्र गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस थोडीशी चुकले आहेत. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केला गेला. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 17 धावा जाऊन पोहोचते. अजूनही विकेट आलेला नाही. एका बाजूला पाहिलं तर विकेटच्या नक्कीच शोधात असतील डीएनसीसी टीम
संघाच्या गोलंदाजाकडून अपेक्षा आहेत, परंतु पहिल्याच गोलंदाजावर थोडंसं आणामारी झाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे थोडीशी मानसिक परिस्थिती बदललेली आपल्याला पाहायला मिळते. इथून अल्पेश पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील हा पुढचा चेंडू असेल. चेंडूवर पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे जे 5 षटक आहेत, 5 षटकामध्ये 30 ते 40 धावा सफिशियंट असा स्कोर आपल्याला पाहायला मिळते. एक टफाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. आणि वडकुंट संघाचे जर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली आहे आणि क्षेत्ररक्षक देखील तितकंच चांगलं आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याला 40 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. जेव्हा मुलाखत झाली तेव्हा देखील ते म्हटलं होतं की आम्हाला 30 ते 40 धावा या बनवाव्या लागतील. इथून आपण पाहतोय कोणीतरी चुकी केलंय. चुकी इथे कुलदीपने केले असं मी म्हणेन. चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ बॅटने थोडासा रिस्की खेळण्याचा प्रयत्न आणि ही रिस्की आपण पाहतोय विकेटवर आले. धावसंख्या 18वर 1 गडी बाद असं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या ऐकूया एक छोटीचं संगीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच. कुणाल आलाय नवीन फलंदाज आणि ब्रेक थ्रूची गरज होती. इथून पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये जो ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाजांनी आणि चांगलं यश प्राप्त केलं गोलंदाज सोनू यांनी. आता मात्र नवीन गोलंदाज चंदन येतोय संघाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अमन आहे त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अमनला देखील आपण पाहतोय. बोईसर एरियामधील हा संघ आपण जेव्हा जेव्हा मैदानावर खेळतोय तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस थांबणार नाही अल्पेश. सुंदर फटका, अगदी अंगात चेंडू टाकला होता ज्या पद्धतीने आपण पाहतोय, परंतु त्या चेंडूला काही खेळून काढलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. हा चेंडू होता थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न, परंतु एका पायावर बॅलन्स करत चेंडूला खेळलाय आणि गॅप मध्ये खेळलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. सुंदर प्रयत्न राहिलेत. इथून धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोरकार्डवर धावसंख्या आतापर्यंत 22, 22 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच एक गडी बाद झाला तो म्हणजेच कुलदीप, परंतु यावेळेस अल्पेश थांबणार नाहीये. चांगली बॅटिंग पुन्हा एकदा. ओहो, बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. या चेंडूला स्वीकार केलं आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार, 4 धावा. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अल्पेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहू शकताय. थोडासा चेंडू बॅटच्या रडार मध्ये समोरच्या दिशेने जो गॅप होता त्या गॅप मधून चेंडू खेळून काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. क्या बात है. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 26 रन्स, 26 धावा. धावा वेगाने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या 26 धावामध्ये अल्पेशच्या धावा किती आहेत हे जर जाणून घेतलं तर तब्बल 23 धावा या अल्पेशच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. संघाला ज्या पद्धतीने गरज आहे अल्पेशची ती गरज पूर्ण करून देत असताना इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला होता, परंतु नाही. सचिन आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू. आणि रत्नदीप भंडाराळीतील कोणीही ग्रामस्थ जर असतील तर त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावर आपला स्वागत आहे या ठिकाणी. ओ हो हो हो, ही चुकी केले. खऱ्या अर्थाने जर पाहिली तर अपेक्षा नव्हती चंदनकडून. ज्या पद्धतीने चंदन एक चांगला खेळाडू आहे, चांगलं गोलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे, पण कुठेतरी आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये झेल आला होता आणि तो झेल कॅरी करता आला नाहीये, पकडता आलं नाहीये. त्याचमुळे जर पाहिलं तर हा विकेट महत्वाचा विकेट या ठिकाणी जर पाहिलं तर
वाचला गेलाय असं मी म्हणेन. यावेळेस पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. डॉट चेंडू येतोय इथून. होईल षटकाची समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मायबाप प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय आज तुडुंब गर्दी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी जेव्हा जेव्हा वेळ भेटेल कॅमेरामॅनला मी विनंती करीन की आपल्या प्रेक्षक वर्गांवर देखील एक कॅमेरा येऊ द्यात, कारण की हे दर्दी क्रिकेटर आहेत. अनेक क्रिकेटर जर पाहिले तर आपण पाहतोय अगदी घरामध्ये आपल्या आरामशीर मॅच पाहत असतात, परंतु ज्यांना खरोखर क्रिकेटमधला रस असतो ते क्रिकेटर, ते प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोनूला आणलाय. षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. ओहो, इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा फटका सजवायचा होता आणि स्ट्रिप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा फेस ज्या पद्धतीने ओपन केला, थोडासा फेस ओपन वरती होता आणि त्याचमुळे जर पाहिला तर चेंडू सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. हा दुसरा गडी लगातार सेम टू सेम बाद होत असताना, कारण कुलदीपला आपण पाहिलं, कुलदीप देखील बॉक्स विकेटच्या रूपाने आऊट झाला आणि कुणाल देखील बॉक्स विकेटच्या रूपाने आऊट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल मिस्टर विनोद, ज्याच्याकडे क्षमता आहे. ही जोडी महत्त्वाची जोडी म्हणून वडकुंड संघाची आपल्याला पाहायला मिळते, नेहमीच पाहायला मिळते. परंतु मी खऱ्या अर्थानं बहीण DNCC टीमचं कौतुक करीन. गोलंदाजाचं काय कमबॅक केलाय, सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पंच या ठिकाणी दर्शवत आहेत की हा चेंडू कसा आहे. रेफर केलाय तिसऱ्या पंचांसाठी. इथे मात्र अक्षय येतील आणि चेक करतील काय घडलंय नक्की. इथून आपण पाहतोय पंचांचा डिसिजन आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळेल. पाहतोय आपण अगदी स्टंपच्या वरून गेलेला हा चेंडू आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने चेंडू गेलाय. आणि ही खासियत आहे पाटील नेटवर्कची, खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क करताना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर सूरज यादव आणि ऋषी बदामे, अनुराग चव्हाण देखील उपस्थित होते, परंतु नक्कीच त्यांचं देखील कॅमेरा वर्किंग खूप चांगल्या पद्धतीने आहे. आपण पाहतोय खूप चांगलं कॅमेरा वर्क. यावेळेस तिसरा गडी बाद होतोय सेम टू सेम. या ठिकाणी आपण म्हणेन मी ज्या पद्धतीने आपण पाहतो याच रिजन मध्ये सर्व खेळाडू खेळताना कुठेतरी चुकले आहेत आणि याच रिजन मध्ये बॉक्स विकेटच्या रूपाने बाद झाले आहेत. कुणीतरी म्हणतंय ना इथून साथ देणं गरजेचं आहे. ही साथ हवी आहे. जर पाहिलं तर फलंदाजाला ज्या पद्धतीने खेळतोय अल्पेशला कोणाची तरी साथ हवी आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय, परंतु इथून साथ देताना पाहायला मिळत नाहीयेत फलंदाज. आदरणीय निलेशजी वाणी सर या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. एक आयोजकांकडून आपल्याला कळकळाची विनंती आहे. आदरणीय निलेशजी वाणी सर. जातोय आपण पुढचा चेंडू. यावेळेस सॉफ्ट हँड खेळलाय. चुकीचा आहे का हा रन्स घेणं डिसिजन चुकीचं होतं का, परंतु आपण पाहतोय यावेळेस आपण पंचांचा सॉफ्ट डिसिजन या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय. सॉफ्ट डिसिजन काय नॉट आउट आहे. येस
नाही का? ओके, ठीक आहे. एक विनंती असेल, दोन्ही संघाचे जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी रिप्ले पाहायचा नाही आहे, ही विनंती आहे तुम्हाला. इथून आपण पाहतोय एक कॅमेरामध्ये जो अँगल आहे तो आलेला नव्हता, जो आपण पाहू शकतोय. हा जो व्ह्यू घेतला गेला बॉल थ्रोच्या नादामध्ये, आपण पाहतोय कॅमेरा अँगल आला नाही, परंतु दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय हा अँगल आलेला आहे. इथून पाहू शकतायत काय डिसिजन आहे ते पंच या ठिकाणी दर्शवतील आणि गडी बाद आहे असं मात्र डिसिजन आलेलं आहे. विकेट आहे. इथून पाहतोय, चला थोडीशी घाई करायची आहे. गडी बाद झालेला आहे अल्पेश. नवीन फलंदाज जितेन आणि महत्वाचा गडी बाद झालाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांनी 23 धावा केल्या आपल्या संघासाठी, चांगली बॅटिंग दर्शवली, परंतु कुठेतरी रन्स घेणं हा चुकीचा निर्णय होता असं मी म्हणेन, कारण की चांगला महत्वाचा गडी तुम्हाला बाद करावा लागला. या ठिकाणी आपण पाहतोय डीएनसीसी साठी मात्र चांगली कामगिरी राहिली. इथून मात्र आपण पाहतोय फक्त चेंडूला पुश केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण चंदनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 27 धावा. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दोन संघांना मी विनंती करीन की आपण टी शर्ट्स घेण्यासाठी इथे यायचं आहे. दोन्ही संघ मायकोप ए आणि रत्नदीप वेवूर भंडाराळी दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे टी शर्ट कलेक्शनसाठी. अगदी इनिंग ब्रेकमध्ये टी शर्ट आपल्याला दिले जातील आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर टॉस देखील पाडलं जाईल. तर विनंती असेल दोन्ही संघाला या आपण. तर इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल अमन याचा. आपण पाहतोय हा शेवटचा आणि अंतिम षटक आहे या इनिंगचा. पहिला चेंडू जर पाहिला तर अवांतर टाकला गेला. अवांतरने धावसंख्या जर पाहिली तरी 1 ने वाढेल. 29 4 गडीच्या मोबदल्यात चांगली धावसंख्या उभारली होती. वडकुंड संघाने पण कुठेतरी
ही धावसंख्या थांबवली असं मी म्हणेन. यावेळेस फटक्यामध्ये ताकद नव्हती, थोडंसं बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि त्याचमुळे चेंडू बाहेर जाऊ शकला नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक विकेट येताना आपल्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका मॅडम या ठिकाणी आपण पाहतायत. प्रीती रमाकांत मोरे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही वेलकम करतोय. या पण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. वेऊर भंडाराळी आपण पाहतोय आयोजन, सुंदर आयोजन आणि या सुंदर आयोजनामध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने जी टुर्नामेंट चालू आहे. चांगले संघ या ठिकाणी नक्कीच आज टॉप 8चे संघ, ज्या संघांनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 संघांवर मात करून अगदी पुढे आलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाले 29 धावा, 5 गडीच्या मोबदल्यात. इथून चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे अजूनही 4. यावेळेस पुन्हा एकदा संधी होती फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नव्हता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट चेंडू आलाय. अमन स्लॉक षटकामध्ये जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी टाकतोय. आहा, यावेळेस मिळेल विकेट. आणखीन एक विकेटचं पतन आणि गडी बाद होतोय. जो कुठेतरी टर्निंग पॉइंट म्हणेन की जो बाद केला खऱ्या अर्थानं अल्पेशला, तो कुठेतरी चुकीचा होता असं मी म्हणेन. कारण की अल्पेश होता तोपर्यंत रन चालू होते. अल्पेशच्या बॅटमधून तब्बल 23 धावा आल्या होत्या, त्यामध्ये चौकाराची लयलूट केली होती त्यांनी. पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं तर 2 लगातार चौकार मारले होते आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. पण रनआउट होणं हे कुठल्याही फलंदाजाला आवडत नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कुठेतरी बॅकफुटला गेलाय महालक्ष्मी वडकुंड संघ. अमन पुन्हा एकदा सज्ज आहे, पुढचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय, डिक्लेअर झोनकडे पाठवतोय. रमाकांत आहे संघाचा संघनायक, जोपर्यंत फील्ड करेल फिल्डिंग सजवली जाते. शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या झाली 30 धावा. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल वडकुंड खेम्यामध्ये, ती चर्चा चालू आहे की एक मोठा फटका यायला हवा, पण तू दुसऱ्या बाजूला पाहतोय फटका तर सजवलाय, परंतु यावेळेस सिंगल रन्स आलाय, एकच रन्स मिळेल. विकेट देखील महत्वाचं आहे आणि एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा. फटका चांगला खेळला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि धावसंख्या झाली 31 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य आहे. या जाऊया आपण 2 संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर मी विनंती करीन की त्यांना टी शर्ट्स आपण देऊयात. दोन्ही संघ, एका बाजूला घरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय रत्नदीप वेऊर संघ आणि दुसऱ्या बाजूला यजमान संघ असेल मायकोप ए संघ. आपण पाहतायत नगरसेविका मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं वेलकम आहे. प्रीती रमाकांत मोरे मॅडम आपण पाहतायत, अगदी खूप चांगलं वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा जेव्हा आपण या वेऊर भंडाराळीमध्ये जातोय तेव्हा तेव्हा आपण पाहतोय चांगलं कार्य त्यांच्या मार्फत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्यांची पोचपावती आपल्याला मिळते की आज त्या खऱ्या अर्थाने या पदावर विराजमान आहेत. चला बोट टीम, दोन्ही संघ, मायकोप संघाचा कर्णधार उपस्थित आहे ब्रिजेश. मी विनंती करेन उत्कर्ष पाटील यांना की आपण टॉस साठी या आपण इथे टी शर्ट देणार आहोत. प्रीती मोरे मॅडमांना विनंती करतोय आपण या. तदनंतर निलेश वाणी असतील, त्यांना देखील विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. निलेश पाटील सरांना विनंती करतोय, सौरभ पाटील सर आपण देखील या. आणि या 4 व्यक्तींच्या शुभ हस्ते आपण मायखोप आणि एका बाजूला रत्नदीप वेऊर या संघाला टी शर्ट देणार आहोत. एक चांगली संकल्पना घेऊन आलेली स्पर्धा, अंडरआर्म क्रिकेटचा सोहळा.
चला या मायकोप संघ या आणि जे आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट्स इथे मात्र देणार आहोत. नगरसेविका मॅडम आपल्याला पाहायला मिळतात आणि जिथे टी शर्ट दिल्या जातील. मायकोप आपण या. सुपर 8च्या संघांकरिता टी शर्ट एक चांगली संकल्पना. सौरभ सरांना विनंती करीन आपण देखील या. निलेश वाणी आहेत, निलेश पाटील सर आहेत आणि सौरभ यांना देखील मी विनंती करतोय की आपण या. तुमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सुपर 8च्या संघांकरिता टी शर्ट. मायकोप या बिगेश अँड टीम. कर्णधार पदाखाली बिगेश, आकाश असतील. मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये सध्या दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण सफाळे क्रिकेट धनानून सोडलंय आणि अंडरआर्म क्रिकेट देखील आपण पाहतायत. अगदी वयाच्या 12व्या-13व्या वर्षी साई दर्शन मायकोप या संघाकडनं पदार्पण करणारा खेळाडू ना भूतो ना भविष्याती पालघर जिल्ह्याचा स्टार झाला आणि तोच मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळेल आज इन ॲक्शन मध्ये. कुणाल घरत, कुणाल किणी खूप चांगली फलंदाजी याही कुणालनं सातत्यानं आक्रमकतेचं स्वरूप अनेक वेळा ज्यानं सिद्ध केलेलं आहे. मॅडमांना विनंती करतोय की निश्चित स्वरूपात आपण देखील आता मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. तदनंतर निलेश पाटील सरांना विनंती करतोय. सामाजिक कार्यकर्ते, अगदी दिव्यांग लोकांकरिता ज्या काही वस्तू उपलब्ध, त्यांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या ज्यांनी खऱ्या अर्थानं उपलब्ध अगदी विनामूल्य केल्या ते सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. इथे ह्या टी शर्ट मायकोप संघाच्या 10 टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. शिंदे स्पोर्ट्स ब्रँडच्या ह्या टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर एका बाजूला रत्नदीप वेऊर हाही संघ आपल्याला बघायला मिळेल जो घरचा संघ आहे आणि इथे त्यांना देखील आपण टी शर्ट देणार आहोत. रत्नदीप संघाचे जे 10 खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या. रत्नदीप संघाचे जे 10 खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती करीन की आपण देखील यायचं आहे. आणि मायकोप संघाचे मात्र ह्या टी शर्ट्स इथे ग्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता रत्नदीप संघाला विनंती करतोय आपण या. आज ऑरेंज आर्मी म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. निलेश वाणी सरांना विनंती करतोय. सौरभ पाटील सर आपण इथे असाल तर प्लीज या. ज्या 20 टी शर्ट आहेत ते 4 आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतो आहेत. या रत्नदीप वेऊरचे जे खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती करीन आपण देखील या. सर्व रत्नदीपचे खेळाडू आपण नेक्स्ट मॅच करिता रेडी राहायचं आहे. संकेत शिंदे, शिंदे स्पोर्ट्सचे आपल्याला पाहायला मिळतात. प्रोप्रायटर आहेत शैलेश अँड संकेत, सनी अँड समेश असे 4 बंधूंनी मात्र ही शिंदे स्पोर्ट्स टी शर्ट मॅन्युफॅक्चरर आपल्याला पाहायला मिळतात. या सौरभ पाटील आणि इथे हा टी शर्ट्स आपण वितरित करतो आहेत. रत्नदीप क्रीडा मंडळ भंडाराळी प्रेझेंट रत्नदीप चषकाची अंतिम रजनी, फायनल नाईट, ग्रँड फिनाले आज कुणाच्या नावावरती या चमचमत्या ट्रॉफीचं इथे निश्चित स्वरूपात बोलबाला राहील. या रत्नदीपचे खेळाडू आपण या प्लीज. मॅच देखील चालू आहे, त्या मॅचकडे देखील
यावेळेला आपण पाहताय टी शर्ट्स देतो आहे तिथे हितेश घरत सर, आपण देखील या, तुमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ही टी शर्ट. हितेश घरत या. वाईटचा रिव्ह्यू आहे इथून जो गोलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलाय आणि त्यांचा रिव्ह्यू लॉस झालेला आहे. चला या टॉस साठी या. मायकोप आणि एका बाजूला रत्नदीप. शॉर्ट मध्ये, अगदी शॉर्ट मध्ये तो टॉस होईल. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. हितेश घरत सरांच्या शुभ हस्ते तो मागचा कॉइन स्पिन होईल. सनी सनी टॉस घे पटकन सर. श्री स्वामी समर्थ मायकोप सौरभ राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मायकोप हा संघ आणि इथे टॉस अगदी शॉर्ट मध्ये आपण हा टॉस इथून उरकवणार आहोत, कारण लगतचा मॅच देखील तेवढाच महत्त्वाचा. आजच्या दिवसात 6-7 सामन्यांचा शेड्यूल आहे आणि 5-5 षटकांचं क्रिकेट बघायला मिळतं. हितेश घरत सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होईल. चॉईस मायकोप संघाचा कॉल हेड अँड टेल. हेड्स इज कॉल अँड इट इज टेल. रत्नदीप वेऊर संघाने टॉस इथे जिंकला. हितेश घरत सर, थँक्यू सो मच. सनी अगदी शॉर्ट मध्ये तुमचा निर्णय. आणि आपण पाहू शकाल अगदी या स्पर्धेमध्ये सन्मान्य सर्वांचेच लाडके जिल्हा प्रमुख कुंदनजी संके साहेब आणि शहर प्रमुख राहुल घरत साहेबांचं इथे शुभ आगमन, कार्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, आणि त्या सरांचं इथे आगमन होत असताना या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे साहेबांचं. रत्नदीप संघ, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. एकंदरीत तुम्हाला साठी या मॅचसाठी शुभेच्छा. जास्त वेळ न घेता मायकोप संघ, तुम्हाला देखील मॅचच्या शुभेच्छा आहेत. सर्वांचेच लाडके सन्मान्य श्रीयुत कुंदन संके साहेब, जिल्हा प्रमुख, एक शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून सातत्याने त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचं सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या साथीने आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये मान्यवरांची आता इथे उपस्थिती वंदनीय आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच देखील चालू आहे. या मॅच नंतर त्यांचा स्वागत, सन्मान, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया या मॅच कडे. काय मॅच आले, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये वडकोंड संघाचं क्षेत्ररक्षण आहे आणि डीएनसीसी बोईसर संघाची फलंदाजी, ज्यामध्ये आत्ताच पाहिलं रमाकांत यांनी आत्तोक्याचा प्रयत्न केले होते चेंडू वाचवण्यासाठी, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ नये यासाठी. पण आपण पाहतोय नशिबाचा खेळ आहे. आपण पाहतोय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण कुणालकडून आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. रन्स मात्र इथे मिळतील फक्त आणि फक्त 1 धावसंख्या होते. 15 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. 5वा चेंडू आहे समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा खेळलाय. यावेळेस सेव्ह केलंय का नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. रमाकांत पूर्णपणे जर पाहिलं तर आज अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॉडीच्या कुठल्याही पार्टचा विचार न करता इथून मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सॉफ्ट हँडने खेळून काढला. या चेंडूला पकडणं खूप गरजेचं होतं. जर पकडलं असतं, हिट केलं असतं तर कुठे ना कुठे हा विकेट देखील आला असता. परंतु ओव्हरची होईल या ठिकाणी समाप्ती. विनोदचं षटक आपल्याला पाहायला मिळालं, ज्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 9 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा 1 गडीच्या मोबदल्यात.
आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकतायत. आज आमचे मान्यवर या ठिकाणी ज्या पद्धतीने उपस्थित झालेले आहेत, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वेळ कोणाकडे नसते, परंतु वेळ काढून येणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि तीच या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय कुंदनजी संखे साहेब आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झाले. क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आपण पाहिलंय. जेव्हा जेव्हा आम्ही समालोचनासाठी जातो तेव्हा तेव्हा मात्र आपण पाहतोय मान्यवरांच्या रूपाने या ठिकाणी साहेब उपस्थित होत असतात. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट झाले आहेत. विकास मोरे साहेब या आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. विकासजी मोरे साहेब. आणि जो महिला कक्ष आहे तो पूर्णपणे जिथे फक्त आणि फक्त महिला बसणार आहेत त्यांच्यासाठी तो राखीव ठेवलेला आहे. बाकीचे कोणीही असतील तर प्लीज तुम्ही तिथून महिलांसाठी ती जागा खाली करून द्या, ही कळकळीची विनंती आहे. अन्यथा आमचे जे आयोजक आहेत ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला कुठेतरी यस जो लोग उधर बैठे हैं तो वो वहाँ से हट जाइए. महिला कक्ष जो है वो महिलाओं के लिए रखा गया है. प्लीज वहाँ से हट जाइए सभी लोग जो भी बैठे हैं उधर. या ठिकाणी राहुल ठाकूर ॲडव्होकेट आणि अमरीश मोरे या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. जाऊया मॅचकडे, जिथे मॅच आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. रमाकांत या ठिकाणी चेंडूला पकडतोय. वाह, काही सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आणि तितकेच जलद गतीने फेकी देखील केली. इथून जर पाहिलं तर अमन काय घडलं याच्या बाबतीत, विकेट आहे की नाही हे तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली. बघूया तिसरे पंच काय म्हणतात. स्वाती निलेश पाटील माझी नगरसेविका, विनंती आहे आपणास की आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. इथून पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय, डिसिजन पेंडिंग आहे. आज कॅमेरे आहेत त्यामुळे सर्व गोष्टी सहज रीतीने पूर्ण होत आहेत. इथून आपण पाहतोय स्क्रीनवर देखील पाहू शकतायत की इथे गडी बाद आहे. ज्या पद्धतीने बॅट क्रीज मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये आली नव्हती आणि त्याचमुळे महत्वाचा गडी अमन बाद होताना. रोशन मोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण देखील मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. आज अगदी जर पाहिलं तर ग्रँड फिनाले शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये आमचे मायबाग प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होत असताना त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आज मान्यवर देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाले आहेत. नवीन फलंदाज सुमित आलाय, परंतु सोनीकडे स्ट्राईक आहे. सोनू काय करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस कट केलाय चेंडूला, डिक्लेअर झोनकडे वळवलाय. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. धावसंख्या 17 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. आशिष आणि दुसऱ्या बाजूला सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, परंतु यंग टॅलेंट सुमित ज्यांनी 2025 जबरदस्त गाजवलंय असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. सुमितकडे टॅलेंट आहे, टेक्निक आहे. यावेळेस टेक्निकचा पुरेपूर उपयोग, ज्याचं नाव घेतलं आपण आणि तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर हा चेंडूला पाठवतोय. काय आक्रमकता केली, चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवलाय. कारण गॅप भरपूर आहे, समोर आहे आपण पाहतोय ऑफ साईडला आहे, परंतु एक असा क्षेत्र ज्यांनी निवडलं जिथे थोडंसं रिस्क असते खेळण्यासाठी आणि त्या पद्धतीने चेंडूवर खेळलाय, चौकार मिळवलाय. धावसंख्या 21 धावा. सुंदर पटकेबाजी पाहायला मिळते. सुमितच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आलाय. मी विनंती करेन पुन्हा एकदा स्वाती निलेश पाटील माझी नगरसेविका यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आयोजकांकडून ही विनंती केली जाते आपणास. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मैदानाच्या आतमध्ये 4 आहे. 4 चेंडू झाले. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस पुन्हा एकदा इथे महत्वाचा गडी पुन्हा एकदा बाद झालेला आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं तर सरड्यापेक्षा जास्त बदलणारा खेळ क्रिकेट याला म्हणतात. आणि तेच पाहिलं, आधीच्या चेंडूवर चौकार मारला होता, पुढच्या चेंडूवर गडी बाद झालाय. हलकीशी कट मारण्याचा प्रयत्न केला होता आणि कुठेतरी चुकले गेले आणि यष्टिरक्षक यांनी कुठली चुकी न करता हा विकेट मिळवलाय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 21, 3 गडीच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हुकमाचा एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, अनेक मैदाने कित्येक वर्षापासून ज्याने गाजवलंय असं राकेश गुप्ता म्हणजेच गोलू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या दिवसामध्ये थोडीशी दुखापतीमध्ये होते आणि त्याचमुळे ते खेळू शकले नाही, परंतु यावेळेस आजची खेळी त्यांची महत्वाची आहे. इथून जर पाहिलं तर राकेशला चांगलं खेळावं लागेल. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय परंतु चेंडूला थांबवलाय. इथे रनआउटचा चान्स परंतु नाही, सिंगल रन्स कंप्लीट होतोय. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली 22 धावा, 3 गडीच्या मोबदल्यात. जाऊया आपण मुख्य मंचाकडे जिथे आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. थँक्यू सो मच. आणि इथे आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे. सर्वांचेच लाडके पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय श्रीयुत कुंदन संखे साहेब यांचा मुख्य व्यासपीठावरती सनातनी स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मी नगरसेविका प्रीती मोरे मॅडमांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय श्रीयुत किंग मेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि पालघर नगर परिषदेवरती भगवा फडकवण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला ते कुंदन संखे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान. मायेची भगवी शाल आणि तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं इथे यथोचित स्वागत. एकदा जोरदार टाळ्या. कुंदन संखे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा वेळात वेळ काढून ते इथे आलात आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान होतो आहे. सन्माननीय राहुल घरत साहेब शहर प्रमुख पालघर शिवसेना यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करीन स्वाती निलेश पाटील मॅडमांना. माजी नगरसेविका आणि या मॅडमांच्या शुभ हस्ते राहुल घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं शिवसेना या भगव्या छताखाली ज्यांनी आपलं आयुष्य अनेक वेळा कार्यरत ठेवलं, समाजाप्रती असणारं प्रेम जागवलं आणि राहुलजी घरत साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती सन्मान चिन्ह आणि हे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या. राहुलजी घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि मुख्य व्यासपीठावरती त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होत असताना अतिथी देवो भव या महाराष्ट्राच्या रूढी परंपरेनं रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर यांना आपण अनेक वेळा पाहिलंय आणि त्यांच्या माध्यमातून या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वांचा स्वागत सन्मान इथे पूर्ण होतोय. जाऊया पुन्हा एकदा रंगलेल्या मॅचकडे जिथे व्हॉइस ऑफ उमरोळी संतोषदा पाटील गोडगळ्याचे धनी. ऐकूया त्यांचा आवाज. धन्यवाद उत्कर्ष पाटील. इथून आपण पाहतोय खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना काय हवं असतं तर अशा पद्धतीची मॅच हवी असते. खऱ्यामध्ये जर घरामध्ये भरपूर कार्यक्रम लागले आहेत, भरपूर पिक्चर लागले आहेत, पण आज वेऊरच्या मैदानावर जी मॅच लागली ती तुम्हाला इथं येऊन सरळ डोळ्यांनी पाहिलं तर खरोखरच खूप आनंद मिळतोय आणि हे सर्व विसरून आलेत या मैदानावर. यावेळेस आपण पाहतोय शिपशॉट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी चान्स होता गडी बाद करण्याचा, परंतु यावेळेस बंच जुगलचा इशारा आपल्यापर्यंत नाही पोहोचलेला आहे. लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 24 धावा. इथून रन्स जर पाहिलं तर जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळ आहे. हा जुना खेळाडू आहे, जाणता खेळाडू आहे आणि त्याच्याकडून अपेक्षित अशी फटकेबाजी होणं गरजेचं होते आणि त्याचसाठी जर पाहिलं तर आज या ठिकाणी आलाय आणि काय जबरदस्त फटका खेळलाय. चौकार मारलाय. चौकारांनी आता जर पाहिलं तर ही मॅच अगदी DNCC संघाकडे झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. इथून आपण पाहतोय धावसंख्या आतापर्यंत 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होतील 28 रन्स. 4 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 4 धावा. मॅच काय रंगले मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. राकेश गुप्ता गोलू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेस जर पाहिलं तर ज्या पद्धतीने त्यांनी बाउंड्री मिळवली
खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही गरजेची बाउंड्री होती, कारण की थोडंसं प्रेशराईज झालं होतं विकेट जे गेल्यानंतर, पण तो हा विकेट जमवून यस टायमाचं बंधन आहे, त्यामुळे टायमिंग तुमचं आता थोडंच राहिलंय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु अडवलंय, सिंगल रन्स घेत आहेत. आता मात्र जाणीव आहे की डीएनसीसी संघाला इथून 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावांसाठी आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. सिंगल डबलने आता मात्र मॅच जिंकू शकतोय, हेच मेसेज मला वाटतं राकेश गोलू यांनी दिलंय. दुसऱ्या बाजूला सचिन बाबू, हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळला आहे आणि चेंडू हा विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ जर पाहिला तर डीएनसीसी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 4 मध्ये जाताना वडकुंड संघाने देखील खूप चांगल्या पद्धतीने ही मॅच खेळली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करेन. खूप लांबचा प्रवास आहे, डहाणू विभागाहून हे संघ या ठिकाणी महालक्ष्मी वडकुंड संघ या ठिकाणी उपस्थित झालाय आणि त्यांचं स्वप्न आहे की या ठिकाणी टॉप 4 मध्ये जाऊन आपली फायनल मारावी, परंतु आज चांगली खेळी झाली नाही. मी म्हणेन जो विकेट गेला अल्पेशचा तो कुठेतरी महत्त्वाचा विकेट होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज वडकुंड संघ या टुर्नामेंटमधून बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच समरी आपण पाहू शकतायत. अल्पेशने काय जबरदस्त बॅटिंग केली होती, 14 चेंडू वापरले त्यांनी आणि 23 धावाची एकतर्फी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर कुलदीप ज्यांनी 4 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या, त्यानंतर जितेन ज्यांनी 2 मध्ये 2 आणि अविनाश ज्यांनी 4 मध्ये 1. बॅटिंग थोडीशी खडतर राहिली अल्पेश वगळता, परंतु दुसऱ्या बाजूला अमन ज्यांनी 9 मध्ये 10 बनवले, गोलू ज्यांनी शेवटच्या चेंडू जो प्रेशराईज होता तो चौकार त्यांनी मारला, 4 मध्ये 7 बनवले, आशिष 5 मध्ये 4 बनवले आणि सुमित ज्यांनी 2 मध्ये 4. अशा पद्धतीची बॅटिंग ॲनालाइज आपण पाहिलं. गोलंदाजीचा जर विचार केला तर सोनू यांनी 3 गडी बाद केले आणि 6 धावा त्यांनी एका षटकामध्ये पाहायला मिळाल्या, 2 षटकामध्ये. त्यानंतर अमन यांनी 2 मध्ये 3 गडी बाद केले आणि या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पडतोय तो म्हणजेच अमन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अमन आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावर, आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावर. आदरणीय सन्माननीय कुंदजी संके साहेब यांच्या शुभ हस्ते तुम्हाला गौरवण्यात येईल. तर अमन आइए, अमन मुख्य स्टेज पे आइए प्लीज. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. ही मॅच जबरदस्त रंगली गेली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जो चांगला खेळतो विजय त्याचाच होतो, हे मात्र आपण नेहमीच पाहतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 3 विकेट्स आणि